जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. बटाट्याचे चिप्स करायचे होते आज. त्यासाठी मोठे मोठे जे चिप्सवाले बटाटे मिळतात मार्केटमध्ये ते आणायचे. साधे भाजीवाले नाही आणायचे, चिप्सवाले वेगळे मिळतात. आणि त्याने चिप्स पण चांगले होतात, पांढरे पण येतात आणि म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला हवे आहे त्या पद्धतीचे येतात. किसण्या आहेत 2 प्रकारच्या माझ्याकडे. तर ही जी आहे हिला थोडंसं पलीकडून असं फिरवलं की जाड हवे किंवा पातळ हवे त्याच्यानुसार आपण करू शकतो. जास्त जाड जर झाले तर ते चिप्स असे कडक कडक लागतात आणि पातळ झाले तर तेलामध्ये लाल होतात. तर करतानाच जर मीडियम साईजमध्ये केले, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, तर ते चिप्स अगदी व्यवस्थित होऊन जातात. ही दुसरीवाली खिसणी आहे, हिला काहीच नाही, म्हणजे असं ॲडजस्ट करण्यासाठी काहीच नसतं. तर मध्ये मध्ये थोडंसं पेचकस किंवा असं एखादा असं चमचा किंवा चिमटा आहे माझ्याकडे घेतलेला, मी तो जवळच घेतला होता. म्हणजे चिमटा प्रत्येकाच्या घरी असतोच, माझ्याकडे पण आहे, पण मी जवळ घेतलेला आहे कारण त्याला मध्ये मध्ये थोडंसं त्याचा जे आकार आहे तो वाढवावा लागतो, नाही तर ते चिप्सने पातळ 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 चिप्स येऊन जातात. तर सुरुवातीला करून पाहिले, जाड वाटला, परत त्याला थोडं कमी केलं. म्हणजे सुरुवातीला ज्या पद्धतीने पाहिजे, ही एकदा ॲडजस्ट केलं या खिसणीला की परत काही करायची आवश्यकता नाही. आणि ती दुसरी आहे तिचं बरेच वेळा करावी लागते ती. आणि असे काही कामं असले की श्रेयाची मदत मला खूप होते. या कामातच नाही, बऱ्याच कामामध्ये घरातल्या. तर हे अगोदर एक एक करून पाहिलं, या खिसण्याने पण केलं, त्या खिसण्याने पण केलं. आता व्यवस्थित वाटत आहे, तर मग बरोबर जे ॲडजस्ट केलेलं आहे ते ठेवून द्यायचं. आणि तिने सुरुवातीला करून पाहिलं, जो बटाटा आहे तो उभ्या साईडनं केलेला होता तिने. त्याने ही लहान आली असते साईज चिप्सची, तर तिला आडव्या साईजने सांगितलं. आणि केल्याबरोबर बटाट्याची साल काढल्याबरोबर ती पाण्यामध्ये टाकायची आणि चिप्स पण एका बटाट्याचे झाले की लगेच ते पाण्यामध्ये टाकायचे. थोडा जरी हवा लागली, याला हवेच्या संपर्कात आले की तो लालसरपणा त्याला येऊन जातो. रात्री करून ठेवू शकता तुम्ही किंवा वेळेवर केले तरीही चालतात. मी वेळेवरच केले, कारण बऱ्याच वेळा असं होतं की रात्री करून ठेवलं की सकाळी करायचं म्हटलं की एक तर आभाळ तर येईन किंवा काही ना काही अडचणी येतात, त्याच्यामुळे वेळेवरच करत असते मी. तर या पद्धतीने हा चिमटा जवळ घेतलेला होता मी. बरोबर तो असं वाटलं की खूप पातळ यायला लागले चिप्स की तो चिमटा त्याच्यामध्ये असं करून बरोबर आकार येऊन जातो मग त्याचा. त्यानंतर ते चांगले स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. धुताना चिप्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पाणी काढून नाही टाकायचं, तर चिप्स काढायचे. चिप्स काढल्यानंतर त्यातलं जे खराब आहे बटाट्याचं ते सर्व खाली तळाशी राहतं. जर पाणी काढून टाकलं ज्याची घाण आहे ती, याची बटाट्याची जी कलर आहे तो सगळंच असतं, बरंच असतं याच्यामध्ये, असं खूप रंग पूर्ण पाण्याचा बदललेला असतो, तर ते सर्व त्या चिप्समध्येच राहतं. या पद्धतीने हे पाणी झाडांना नंतर टाकू शकता. परत तीच प्रोसेस. हे जे बटाटे आहे, चिप्स आहे, ते हाताने दुसऱ्या भांड्यात टाकायचे. पाणी जर ओतलं तर ते खालचं जो घाण आहे ती पूर्ण तशीच राहते चिप्समध्ये, ती जात नाही. चांगले 2-3 पाण्याने या पद्धतीने धुवून घ्यायचे. स्टार्टिंग काय नसते, एंडिंग मध्ये असते. स्टार्टिंग वर एंडिंग डिपेंड असते. स्टार्टिंग पंकज घरी नसला की श्रेयाला खूप एकटं वाटतं, आणि तो घरी असला की दोघांचं चालूच असतं. तुरीचे जे खडे आणलेले होते तर ते खलबत्त्यामध्ये चांगली बारीक पावडर केली त्याची, आणि ती जे चिप्स करून ठेवलेले त्याच्यामध्ये पण टाकायची आणि अलीकडच्या याच्यामध्ये पण टाकायचं. त्याच्या अगोदर कापड कट करून घेतलं. वर्षभर काही ना काही वस्तू आणल्या जाते, तर ते कापड मी तसंच ठेवत असते, कारण बरेच मोठे मोठे कापड येतात. तर ते आता पूर्ण सरळ कट करून घेतले आणि
तुरटी टाकली पलीकडच्या भांड्यामध्ये आणि अलीकडच्या त्या पाणी आहे ठेवलेलं अंधण त्याच्यामध्ये पण टाकायचे. श्रेया तिकडे भांडे घासून राहिले. आणि हे जे कामं आहे हे थोडे उशिरा सुरू असतात माझे, कारण सकाळी यांना सकाळची शाळा सुरू आहे आणि आता 10वीचे पेपर पण चालू आहे. त्याच्यामुळे त्यांचं सकाळी एकदा आटपून दिलं की मग आपलं चाललं जाईल दिवसभर. त्यानंतर त्या पाण्यामध्ये मीठ आणि तुरटी हे टाकलं. तर याच्या अगोदर आमचे जेवणं वगैरे झालेले होते, कारण स्वयंपाक लवकरच करावा लागतो आता. सर्व आटपून घेतलं आणि त्याच्यानंतर चिप्स मीठ टाकल्यानंतर परत झाकण ठेवलं आणि उकळी येऊ दिली. आता हे जे चिप्स आहे केलेले तर पूर्ण एकदाच नाही शिजवायचे. एकदाच जर शिजवले तर ते जास्त शिजल्या जातात आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण टाकायला सुरुवात करतो तर टाकताना ते थंड झाले की खूप चिटकतात आणि खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये. तर एवढं जे आहे हे केलेले तर हे मी 3 वेळा शिजवून घेणार. शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. ते शिजवायचे कसे ते पण सांगितलेलं आहे पुढे मी. अजिबात वेळ लागत नाही शिजवायला. एक 5 मिनटं किंवा 10 मिनटंही लागत नाही याला, कारण गरम पाणी झालेलं असतं खूप आणि बटाटा शिजायला तसाही वेळ लागत नाही. खूप जर शिजवला तर ते नरम होतं आणि त्याच्यानंतर ते एकमेकांना इतके चिटकतात की त्यांना काढणं पण शक्य होत नाही, लगेच तुकडे पडून जातात त्याचे. तर जेवढे बसतील त्या पाण्यामध्ये तेवढेच टाकले आणि झाकण ठेवलं. एक 2-3 मिनटं झाले की परत झाकण काढून पाहायचं आणि एक चिप्स हातामध्ये घ्यायचा. त्याच्यानंतर तो नख असं टोचतं त्याच्यामध्ये की तो शिजला. आणि तसंही जर नाही समजलं तर सरळ सरळ हाताने या पद्धतीने करायचं. चांगला सरळ जर त्याचा तुकडे झाले असे सरळ जर झालं तर ते शिजलेलं आहे. आता काही चिप्स जाड होते आणि काही पातळ होते, त्याच्यामुळे एक जाडवाला तो पण एकदा चेक करून पाहणार आहे मी. तर तो काही शिजला नव्हता, त्याच्यामुळे आणखी 2-3 मिनटं ठेवायचं. चिप्स कसे आहे त्याच्यानुसार आता मी समजा इथे टायमिंग सांगेन 5 मिनटं 10 मिनटं असं. आणि चिप्स जर पातळ असले 10 मिनटं जर ठेवलं तर ते म्हणजे त्यातून काढायचेही कमी पडणार नाही ते. तर त्याच्यामुळे 1-2 मिनटं झाले की चेक करत राहायचं. काहीच वेळ लागत नाही याला शिजायला. मग नखाने असं केलं की लगेच त्याचा तिथे बरोबर असं हे होती चीर पडते. आता हे चाळणीमध्ये काढून घ्यायचे. शिजलेले आहेच ते आणि थोडासा रंग पण बदलतो. आणि 2 प्रकारचे चिप्स दिसतात कधी कधी. एखादा बटाटा जर जास्त कच्चा असेल, आता नवीन बटाट्याचे चिप्स करतात, पण एखादा जो जमिनीमध्येच कमी याच्यामध्येच तो काढल्या जर गेला तर त्याचे चिप्स लाल येतात. आणि जो जमिनीमध्ये चांगला झालेला असतो, आता शेतकरी असतात तर एकदा बटाटे काढायला समजा कोणताही पीक एकदा काढायला सुरुवात केली की काढूनच घेतात. तर त्यातलेच काही जे झालेले नसतात तर त्याचे बटाटे असे जे चिप्स आहे हे याचा रंग थोडासा लालसर असतो, कारण ते बटाटे कमी झालेले असतात. आणि जे असते व्यवस्थित असतात त्याचे जे चिप्स आहे ते पांढरे शुभ्र येतात. आता 2 प्रकार दिसतातच. कधीही चिप्स करा तुम्ही. त्यानंतर परत त्याच्यामध्ये त्याच तेच पाणी काही बदलायचं नाही. तर त्याच पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि परत तुरटी टाकली. आणि आता अंधण आलेलं आहेच अगोदर, त्याच्यामुळे अंधण परत येऊ द्यायची काही वाट पाहायची गरज नाही. तर ते जेवढे बसतील आता या पाण्यामध्ये ते टाकून द्यायचे. आणि मुलं हाताशी असले की असे कामं पटकन होतात. ती चाळणी जी आहे ती मुलांना नेऊन दिली की ते टाकतातसुद्धा. तर दोघं रूममध्येच होतं चालू, हे उन्हामध्ये नव्हते. तर एक बटाटे असे चिप्स बरोबर व्यवस्थित टाकले त्यांनी आणि तेच पकडून उन्हामध्ये वाळतसुद्धा घातलेले आहेत. काही मी पण टाकू लागले नंतर, शेवटी जे केलेले होते ते. त्यानंतर या पद्धतीने असं पकडून बरोबर ते बाहेर टाकतात. तर चिप्सचा रंग पण काही बघा जास्त पिवळसर दिसतात आणि काही पांढरे दिसतात. तर हे बटाट्यावर आहे, बटाटा कसा आहे त्याच्यानुसार. पण करण्याची प्रोसेस जर ही ठेवली तर जास्त चिप्स असे लालसर पण येत नाही आणि कडक पण होत नाही. जाडही नको आणि पातळ पण नको.